काळे परिवारनी आवा आव वर तन 24 मे 2026 वेळ संध्याकाळी 7:30 वाजता. कुठे? आमच्या मामाचं नानाचं लग्नाला सर्वांना वेलकम. जय भीम नमो बुद्धाय. प्रत्येक जण वाट पाहतोय की कधी सुरू होणार, कधी सुरू होणार, कधी सुरू होणार. आणि शेवटी तो प्रसंग आला. चला सुरू करण्याच्या आधी एकदा आपल्या रोहित साठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. मामा काय करायचं, मामा आहे का कुठे? आणि शेवटी असं शोधत 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 शेवटी एक सर्टन वेळ आली की मामा शेवटी फायनल झालं. म्हणजे आता थोड्या वेळापूर्वी शुद्धीने येऊन तारीख पण सांगितली आपल्याला की उद्या संध्याकाळी 7:30 वाजेला गायत्री लॉन्स गिरणारे रोडवर. आणि आपल्या रोहितचं हे लग्न सेलिब्रेट करण्यासाठी आजचा हा संगीताचा कार्यक्रम. आणि या संगीत कार्यक्रमासाठी सगळ्यात आधी आपल्या समोर येते नेहमीप्रमाणे आपल्या नितीन अण्णांचं पिल्लू. संविधान या गाण्यावरती डान्स करणार आहे अनुष्का नितीन जाधव. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे अनुष्कासाठी. तत्पूर्वी हे सगळे बाळगोपाळ म्हणजे शुद्धीने मगाशी जे काही आपल्या भावना तुमच्या समोर येऊन व्यक्त केल्या तर त्याचे जो छापा आहे तो एकदा तुमच्या समोर तिला मांडायचा आहे. शुद्धी आणि तिची टीम एक एक करून सगळेजण घेऊन येत आहेत. संविधानाचं पुस्तक हातात भीमराव बसलाय रथात. संविधानाचं पुस्तक हातात भीमराव बसलाय रथात. संविधानाचं पुस्तक हातात भीमराव बसलाय रथात. संविधानाचं पुस्तक हातात भीमराव बसलाय.
बसलाय रथात संविधानाचं पुस्तक हातात भीमराव बसलाय रथात संविधानाचं पुस्तक हातात भीमराव बसलाय रथात संविधानाचं पुस्तक हातात भीमराव बसलाय रथात मला बैरागी सपान संविधानाचं पुस्तक हातात भीमराव बसलाय रथात म्हणजे असंख्य बांधव की ज्यांचा उद्धार ज्या व्यक्तीने केला असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि या कार्यक्रमाची सुरुवात करतानाच अनुष्काने बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन म्हणून संविधानाचं पुस्तक हातात आणि भीमराव बसलाय रथात या गाण्यावरती त्यांना मानवंदना दिली. जी कल्पना घेऊन अनुष्का आपल्या सगळ्यांच्या समोर आली होती, खरं तर त्या कल्पनेसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. आता यानंतर येते म्हणजे जी आपण पाहतोय कायमच रोहित मामाच्या अंगा खांद्यावर खेळली आहे. आणि सध्या मामाची जी अवस्था आहे म्हणजे मामाचं मन जे डोलारे जे चालू आहे तर ती सगळ्यात जवळून तीच पाहते. अशी सर्वांची लाडकी शुद्धी राजे शिरसाट आपल्या मामासाठी घेऊन येते डोलारे मन डोलारे.
कोणालाच माहित नाही एक सिक्रेट शुद्धीचं आणि तिच्या मामाचं. शुद्धी इथे डान्स करत होती केव्हाची आणि मामा पाठीमागे बसून मामीला व्हिडिओ कॉल केलाय आणि मामीला दाखवतोय शुद्धी कशी डान्स करते. ते बघ तिकडे पाठीमागे. आणि हे या दोघांचं सिक्रेट होतं. पण गुपचूप मला एका तिसऱ्या माणसाने येऊन सांगितलं की यांचं हे सिक्रेट आहे. आता यानंतर येते आमच्या रामराजे परिवारातलं आरबी ईश्वर रामराजे. गाणं आहे लंडन ठुमकदा. कमाल आरबी, एकदा आरबी साठी जोरदार टाळ्या. तू होगी वन टू टू कुड़िए वन टू टू वो होगी मुंडे दी पतंगा वारीगी तू एवें उड्डी दी वो होगी मुंडे दी हिलो ते चलदी टुक टुक तू करदी मैं टुक टुक कर दिया अंग्रेजी पढ़दी किट पिट तू कर दी जिम्मे कोई नहीं सादी विक्टोरिया तू कैंटी बिग बैन दी पूरा लंदन ठुमकदा ओ जदों नचे पैन दी पूरा लंदन ठुमकदा तू कैंटी बिग बैन दी पूरा लंदन ठुमकदा ओ जदों नचे गाणं अतिशय युनिक त्याने निवडलंय. जंगल में कांड हो गया. आता माहित नाही आपल्याला काय आतापर्यंत कुठलं कांड आहे पण आता आपल्या समोर येईल. एकदा स्पॉइल साठी जोरदार टाळ्या. कमॉन. मरते हैं हम रोज मरते हैं जीना है जीना है जीना है आज की रात करते हैं मन मर्जी करते हैं पीने का पीने का पीने का पीने का मरते हैं हम रोज मरते हैं जीना है आज की रात करते हैं मन मर्जी करते हैं पीने का पीने का पीने का पीने का दिल का कबूतर खुला सान हो गया जंगल में कांड हो गया किया तुमने गजब किया दिल को कलंदर किया हीरो ने हीरे ने ठहरे तालाबों को छू के समंदर किया तन्हाई के वनवे से सीधा तेरे रनवे पे हो तन्हाई के वनवे से सीधा तेरे रनवे पे उड़न खटोला दिल का लैंड हो गया जंगल में जंगल में जंगल में जंगल में जंगल में कांड हो गया जंगल में कांड हो गया. लेकिन चलो सही सही टाइम पे वो क्लियर भी हो गया. एकदा स्पॉइल साठी जोरदार टाळ्या परत एकदा. आता स्पॉइल नंतर पुढचा जो परफॉर्मन्स आहे एक अशी जोडी येते. आजचं अॅनिव्हर्सरी कपल रोहितचे मोठे मामा आणि मामी. आणि गाणं पण असं युनिक निवडलंय स्वर्ग हा नवा. चला मग आता या 21व्या अॅनिव्हर्सरीला नेमका कुठला नवीन स्वर्ग ते आपल्या समोर घेऊन येत आहेत. एकदा मेनका वहिनी आणि ईश्वर रामराजे या दोघांसाठी जोरदार टाळ्या. कमान कपाल.
साजणी या खुळ्या क्षणी वेळ लावतो जीवा तुझाच गोडवा स्वर्ग हानवा क्या बात है, क्या बात है. काय 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 वन्स मोर ऍक्च्युली 2 कंडिशन मध्ये येतात एवढं मी ऐकलंय. एक तर गाणं चांगलं झालं असेल किंवा डान्स चांगला झाला असेल तर वन्स मोर, नाहीतर आता तुम्ही पास करा तुमचं आवरण करून घेतो. नक्की कसा करायचा वन्स मोर? ठीक आहे, चला हरकत नाही. त्यांनी सांगितलंय की हा कार्यक्रम संपत येताना आम्ही परत अजून एक वेगळं गाणं घेणार आहे आणि तुमच्या भाऊंना परत एकदा मी स्वर्ग दाखवणार आहे म्हणे. पुढची परफॉर्मर काळे फॅमिलीची नात, रोहितची भाची, एक छोटस सगळ्यांचं लाडकं पिल्लू गाणं घेऊन येत आहे. नन्ना मुन्ना राही हूं. आपल्या सगळ्यांच्या समोर येते रश्मिका चंद्रमोरे. एकदा रश्मिकासाठी जोरदार टाळ्या. कम ऑन रशू. कडून चुलमी पेटवली
वाटली धुरान बाई मी शेवटी गुणवली तुमच्यासाठी मी शाला तेवढा बाई मी झाल्या थोडं तरी पाहुणा जेवला क्या बात आहे, क्या बात आहे. बघा, फक्त 4 वर्षांची ही नन्ही मुन्नी सुंदरी प्रचंड कॉन्फिडन्स घेऊन कॅरी करून ती आपल्या समोर या स्टेजवर परफॉर्म करत होती. म्हणजे इथे बसलेल्यापैकी 90% लोक असे आहेत की आपण स्टेजवर जाऊन काय करायचं, आणि हे 4 वर्षाचं लेकरू इथे अतिशय कॉन्फिडेंटली, म्हणजे प्रत्येक मूव तुम्ही तिची बघितली असेल तर त्या गाण्याला ज्या काही गाण्याचे बोल होते त्या गाण्याच्या शब्दांप्रमाणे तिच्या त्या स्टेप्स बाहेर येत होत्या. हा कॉन्फिडन्स आपल्या मुलीमध्ये क्रिएट जो केला तर ते तिचे आई वडील चंद्रमाताई आणि आतिश भाऊ चंद्रमोरे, खरं तर या दोघांसाठी एकदा टाळ्या होऊन जाऊ देत. हा असाच कॉन्फिडन्स, फक्त एवढी घाई, असाच कॉन्फिडन्स प्रत्येक पालकाने आपल्या मुलांना द्यावा. राशूच्या या परफॉर्मन्स साठी राशूचे पंजोबा परशुराम रामराजे यांनी तिला या गाण्यासाठी, तिच्या या परफॉर्मन्स साठी तिला एक स्पेशल गिफ्ट पाठवलंय. कम ऑन राशू, एकदा जोरदार टाळ्या राशूसाठी, परत एकदा. स्वरांश सिद्धांत काळे आपल्या समोर घेऊन येत आहेत VIP राहणं, VIP खाणं. कम ऑन स्वरांश, एकदा स्वरांसाठी जोरदार टाळ्या. बाबासाहेबांना दिल हे बाबासाहेबांना, बाबासाहेबांना दिल रे बाबासाहेबांना, बाबासाहेबांना दिल बाबासाहेबांना, बाबासाहेबांना दिल बाबासाहेबांना. सुटणं भारीतला बुट्ट अंगावरी सोने नाणं, भारीतला सुटणं भारीतला बुट्ट अंगावरी सोने नाणं. हे बी बाबासाहेबांना दिल रे बाबासाहेबांना, बाबासाहेबांना माझ्या बाबासाहेबांना, बाबासाहेबांना दिल बाबासाहेबांना, बाबासाहेबांना दिल बाबासाहेबांना. परफॉर्मन्स घेऊन येत आहेत शुद्धी आणि आरवी. गाना है कब मैंने ये सोचा था, कब मैंने ये जाना था. तयार केलेलं आहे मामा अजून मामीसाठी. तर मामा मामीला व्हिडिओ कॉलवर नक्की ठेव लगेच.
सोचा था, कब मैंने ये जाना था, तुम इतने बदल जाओगे, तुम इतना मुझे चाहोगे, तुम इतना प्यार करोगे, तुम यूं मेरे महबूब मेरे सनम, शुक्रिया मेहरबानी करम, मेरे महबूब मेरे सनम, शुक्रिया मेहरबानी करम। कब मैंने ये सोचा था, कब मैंने ये जाना था, तुम इतने बदल जाओगे, तुम इतना मुझे चाहोगे, तुम इतना प्यार करोगे, तुम यूं इकरार करोगे, मेरे महबूब। पहले तो नहीं थी सांसों में जो गर्मी है, पहले तो नहीं थी, पहले तो नहीं उछाई थी जुल्फों की घटाएं, पहले तो नहीं उछाई थी जुल्फों की घटाएं, पहले तो नहीं महकी थी आंचल की हवा। यानंतर पहिली जोडी येते. नवरदेवाची सगळ्यात लाडकी, त्याची मोठी बहीण आणि आतापर्यंतचे ह्या सगळ्या कार्यक्रमाचे करते धरते मैं तो रास्ते से जा रहा था, मैं तो भेलपुरी खा रहा था, रास्ते से जा रहा था, भेलपुरी खा रहा था, लड़की घुमा रहा था, तुझको मिर्ची लगी तो मैं क्या करूं, तुझको मिर्ची लगी तो मैं क्या करूं। सुहाना इश्क है दीवाना, रूप का खजाना आज है लुटाना, आंखें दीवानी मुझे सीने से लगा। गोरिया चुराना मेरा जिया, गोरिया चुराना मेरा जिया, गोरिया चुराना मेरा जिया। Mobile number, is your smile number? When you have private party, what is your private number? कहाँ से बात आती है डार्लिंग, कहाँ को तू जाती है, आके जाके ऐसे क्यों तो तड़पाती है। What is your style number? करो क्या dial number? होगा फिर आना जाना तेरे कोई easy number। कहाँ से तू आता है डार्लिंग, कहाँ को तू जाता है, आके जाके ऐसे क्यों तो तड़पाता है। हाय किस जिसको मैं जाने, किस होटल में जाने, किस जिसको मैं जाने, किस होटल में जाने, कोई पूछ लेना हमें यहाँ चल घूमने, चलो इश्क लगाए, चलो इश्क लगाए, चलो इश्क लगाए सनम, चलो इश्क लगाए, चलो इश्क लगाए, चलो इश्क लगाए सनम। सगळ्याच्या सगळे गाणे गोविंदाचे होते आणि आपले जावई काही गोविंदापेक्षा कमी नाहीये, त्यांनी दाखवून दिलंय. ग्रेट ग्रेट ग्रेट. एकदा खरंच जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. पहिली जोडी आली होती लेकीची आणि जावयांची, जे आता तुमच्या समोर येऊन तुम्हाला सांगतायत मन हे खरंच वेड आहे, दिल तो पागल है. एकदा जोरदार टाळ्या. दिल तो पागल है, दिल दीवाना है, पहली पहली बार मिलाता है यही सीने में फिर
धीरे प्यार सिखाता है यही, हंसाता है यही रुलाता है। दिल तो पागल है, दिल दीवाना है, दिल तो पागल है, दिल दीवाना है। सारी सारी रात जगाता है अखियों से नींद चुराता है, सच्चे झूठे ख्वाब दिखाता है, हंसाता है यही रुलाता है। दिल तो पागल है, दिल दीवाना है, दिल तो पागल है, दिल दीवाना है। व्हायला पाहिजे एकदा जोरदार टाळ्या, जोरदार टाळ्या. वन्स मोर प्लीज. बादशाह शाहरुख खान ज्या पद्धतीने असा समोर आला, खरंच सुंदर. आणि पुन्हा एकदा वन्स मोर प्लीज. अरे घे ना. दिल तो पागल है, दिल तो पागल है, दिल दीवाना है। पहली पहली बार मिलाता है यही, सीने में फिर आग लगाता है। धीरे धीरे प्यार सिखाता है यही, हंसाता है यही रुलाता है। दिल तो पागल है, दिल दीवाना है, दिल तो पागल है, दिल दीवाना है। सारी सारी रात सायंकाला पण खरंच सुंदर. पुन्हा एकदा आतिश भावानी चंद्रमाताईसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. यानंतर आपल्या समोर पुढचा परफॉर्मन्स घेऊन येते मुंडा थोडा ऑफ बीट है आपल्या रोहित मामासाठी, कारण इतर सगळ्याच मामांपेक्षा ये मुंडा सच में थोडासा ऑफ बीट है. आपल्या समोर येते अनुष्का नितीन जाधव. मुंडा थोड़ा ऑफ बीट है पर कुड़िया देना बहुत स्वीट है। मुंडा थोड़ा ऑफ बीट है पर कुड़िया देना बहुत स्वीट है। ढोंगी साई बड़ा ढीठ है, वायरल हो गया ये ट्वीट पर फूल फूल करने में फूल तो बड़ी तेज गिटारी है। शगन तेरी के लगन तेरी के हमने करके तैयारी है। मुझ देने सारे जवानों खाने रायबरेली में तू बीच बाजारी जब हंसने दिखाने जाएगी, होश उड़ाने वाली शौक नजर के जो पेच लड़ाने जाएगी। रायबरेली में तू बीच बाजारी जब हंसने दिखाने जाएगी, होश उड़ाने वाली शौक नजर के जो पेच लड़ाने जाएगी। अरे बहन के इतना ज़ेवर कहना, तेज हवा से बच के रहना, गिर जाए तो फिर ना कहना झुमका गिरा दे। What झुमका? What झुमका? What झुमका? What झुमका? अरे अच्छी खासी जिंदगी तो कट रही थी, रोज नई कुड़ियां भी पट रही थी। अच्छी खासी जिंदगी तो कट रही थी, रोज नई कुड़ियां भी पट रही थी। अरे ऐसा क्या हुआ जो साल तूने ऐसा सोचा, खुद के पैर पे मार प्लाट कर दिया न लोचा। लग गए तेरे जिंदगी के मेरे यारा, तूने पैसे बिठाए जो ये आफत बुला ली है। वो आज हंस ले तू कल बेटा रोएगा, कल तेरी शादी होने वाली है।
आपल्या समोर जिने आता परफॉर्मन्स सादर केला ही अनुष्का नितीन जाधव, आपल्या नितीन अण्णांची मुलगी. अनुष्काचा तुम्ही आता डान्स पाहिला असेल. अनुष्का आपल्या शाळेकडनं डिस्ट्रिक्ट लेवलच्या म्हणजे जिल्हास्तरीय ज्या काही डान्स कॉम्पिटिशन होतात त्या नृत्य स्पर्धांमध्ये ती सहभागी होते आणि आत्तापर्यंत तिने असे बऱ्याचशा नृत्य स्पर्धा तिने जिंकल्यात. नुसतंच ती डान्समध्ये अव्वल नंबर नाही आहे तर तिचं शैक्षणिक रेकॉर्ड सुद्धा म्हणजे खरं तर ही ऑलराऊंडर पर्सनॅलिटी आपल्या समोर आज आहे. म्हणजे खरं सांगायला अतिशय अभिमान वाटतो की अनुष्का नुसता डान्स नाही, नुसता अभ्यास नाही तर सगळ्या ज्या इतर करिक्युलर ॲक्टिव्हिटीज आहेत त्या सगळ्या ॲक्टिव्हिटीजमध्ये ती पार्टिसिपेट करते आणि सगळ्यात पुढे असते. उसके इस जज्बे के लिए सबसे पहले तो जोरदार तालियां. थँक्यू बेटा, थँक्यू फॉर युअर परफॉर्मन्स. आणि प्रफुल्ल भाऊ एकदा या जोडीसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. वेळ काढून खरं तर या जोडीने वेगवेगळ्या ठिकाणाहून एकत्र येत आज दुपारनंतर खरा प्रॅक्टिसला वेळ मिळाला आहे आणि त्याच्यानंतर खरोखर खूप चांगला परफॉर्मन्स. आता यानंतर पुढचा परफॉर्मन्स घेऊन येते म्हणजे मुलींमधलं शेंडेफळ आहे ऍक्च्युली आता जे स्टेजवर येणार आहे. भैया जी इस्माइल के साथ स्टेज पर. एक सेकंड करा आणि पुढे कंटिन्यू करा. नाही मध्ये नंतर टाकेल म्हणजे मध्ये गाणं चालू होईल तेवढा कोण. देखो कैसी सज रही सूरत मेरे यार की, मस्ती में क्या झूमती शाम आई प्यार की. देखो कैसी सज रही सूरत मेरे यार की, मस्ती में क्या आज कैसी धूम है गा रही
आमचे द ग्रेट मामा ईश्वर रामराजे असे सगळ्यांचे परफॉर्मन्स आपण पाहिले. पण आता खरोखर घरातल्या लोकांची पाळी आहे. घरातलं कोणीतरी यायला पाहिजे आणि आता त्यांनी परफॉर्मन्स द्यायला पाहिजे. प्रोटोकॉल नुसार आता आपण थोडंसं उलट जाणार आहे. म्हणजे आतापर्यंत आपण मोठ्यांपासून लहानांकडे येत होतो, पण आता या वेळेला परफॉर्मन्स आपल्याला लहानांपासून मोठ्यांकडे जायचंय. पुढचा परफॉर्मन्स घेऊन येत आहेत यंग एव्हरग्रीन जोडी संकेत काळे आणि कोमल काळे. हमको मिल जाएंगे फूल ही फूल राहों में खिल जाएंगे मैंने सोचा न था एक दिन जिंदगी इतनी होगी हंसी झूमेगा आसमां गाएगी ये जमीन. एक दिन जिंदगी इतनी होगी हंसी झूमेगा आसमां गाएगी ये जमीन मैंने सोचा न था. काळ्यांच्या सुना सुद्धा मुलींपेक्षा कमी नाहीये. आणि लिटरली खरोखर म्हणजे एक दिन आप यू मिल जाइए. नक्कीच नक्कीच पुढच्या परफॉर्मन्स मध्ये त्यांचा नंबर आहेत. यानंतर येते पुढची जोडी ज्यांच्याकडे खरंच एक आयडियल जोडी म्हणून पाहिलं जातं. उत्साह पाहिला म्हणजे मी नुसतं आयडियल जोडी मी कुणाचंच नाव नव्हतं घेतलं तरी पण किती उत्साहात सगळे समोर आलेले तुम्ही याच्यावरनं अंदाज बांधा. येस 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 वैभव आणि काजल प्लीज जोरदार टाळ्याने या दोघांचंही स्वागत करा. भाषा लिखता हूँ तुझे रोज जरा सा कोरे कोरे कागज जिन पे बेकस कोरे कोरे कागज जिन पे बेकस लिखता हूँ ये खुलासा तुमसे मिले दिल में उठा दर्द करारा जीने लगा वो ही जिसे इश्क में मारा तुमसे मिले दिल में उठा दर्द करारा जीने लगा वो ही जिसे इश्क में मारा
परफॉर्मेंस लेके आ रही है आकांक्षा रंगनाथ काळे। आणि म्हणजे आकांक्षाचं हिडन टॅलेंट खरंच आज पहिल्यांदाच समोर येत आहे. म्हणजे असं नाही असे पैसे मागितले असेल तुला कोणीच दिले नसते. जमलं कसं आहे पण तिचा पण आमच्यावर तेवढाच अधिकार आहे जेवढा सगळ्यांचा आहे. आमच्या बायकोला जेवढा अधिकार आहे तेवढा आमच्या लास्टच्या सालीचा अधिकार आहे असं मी समजतो. आमच्या सर्वांच्या वतीने त्या आकांक्षाला चांगला डान्स केल्याबद्दल आमच्याकडनं हार्दिक शुभेच्छा. थँक्यू. सगळ्या जावयांचं पण खूप खूप आभार. खरंच या परफॉर्मन्ससाठी तुम्ही सर्वजण स्टेजवर आलात. यानंतर पुढचा परफॉर्मन्स जो थोड्या वेळापूर्वी आपल्याकडनं राहिला होता, आपल्या काळे परिवाराच्या पुढच्या पिढीतलं सगळ्यात पहिलं व्यक्तिमत्व सिद्धांत आणि सून सौ पूजा दोघांनी स्टेजवर यायचे. दोघांचाही परफॉर्मन्स बाकी आहे. पुढचा एक वाईल्ड कार्ड परफॉर्मन्स घेऊन येत आहेत आपल्या समोर भाग्यश्री आणि नितीन ओवाळे. आम्ही केलं मी तर हे गाणं सांगितलं
गाणं एकदम सोपं गाणं आहे नाचायला. पण टाळ्या कमी पडल्या. खरंच खूप छान परफॉर्मन्स होता. दोघांनी अतिशय मनापासून डान्स केला. यानंतर आपल्यासाठी एक गाणं सादर करतोय स्पर्श ओवाळे. तो इश्क इश्क वो बला है, इश्क वो बला है जिसने छुआ इसे वो जला है. दिल से होता है शुरू, दिल से होता है शुरू, पर कमबख्त सर पे चढ़ा है. कभी खुद से, कभी खुदा से, कभी जमाने से लड़ा है. इतना हुआ बदनाम फिर भी हर जुबां पे अड़ा है. इश्क की साजिशें, इश्क की बाजियां, हारा मैं खेल के दो दिलों का जुआ. क्यों तूने मेरी फुर्सत की, क्यों दिल में इतनी हरकत की, इश्क में इतनी बरकत की, तूने क्या किया. फिर अब मारा मारा मैं, चांद से बिछड़ा तारा मैं, दिल से इतना क्यों हारा मैं, ये तूने क्या किया. सारी दुनिया से जीत के मैं आया हूँ इधर, तेरे आगे ही मैं हारा किया. तूने क्या असर, मैं दिल का राज कहता हूँ कि जब जब सांसें लेता हूँ तेरा ही नाम लेता हूँ. ये तूने क्या किया. मेरी मेरी बाहों को तेरी सांसों की जो आदत लगी है वैसी पी लेता हूँ तब मैं थोड़ा और. मेरी दिल की रेत पे आंखों की जो पड़े परछाई तेरी जी लेता हूँ तब मैं थोड़ा और. जाने कौन है तू मेरी मैं ना जानू ये, मगर जहाँ जाऊँ मैं करूँ मैं वहाँ तेरा ही जिक्र. मुझे
मुझे तू राजी लगती है, जीती हुई बाजी लगती है, कभी ताजी लगती है, ये तूने क्या किया। मैं दिल का राज कहता हूँ कि जब जब सांसें लेता हूँ तेरा ही नाम लेता हूँ, ये तूने क्या किया। पण जर अतिशय निरागसपणे तो जर हे सगळं बोलला असेल ना तर खरंच सुंदर. आता आपल्या सगळ्यांच्या समोर पुढचा परफॉर्मन्स येतोय. जावयांना एकमेकांबद्दल काहीतरी तुम्हाला सांगायचंय. आणि मी पण इथलाच जावई आहे म्हणून त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही पण पाहिजे. चला हरकत नाही, मी त्या रोहित सारखा उभा राहील, काय अडचण नाही. चला पुढचा परफॉर्मन्स सगळे जावई घेऊन येतात. त्यांना त्यांची आपसातली जी काही भावना आहे एकमेकांबद्दल जे त्यांचं प्रेम आहे तर ते सगळं तुमच्या समोर त्यांना व्यक्त करायचंय. ही दोस्ती तुटायची नाही, सुटेल का रे हात दोस्तीचा, नाही 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 नाही, सुटेल का रे माझा यार, नाही 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 नाही, दोस्ती तुटायची नाही, ही दोस्ती तुटायची नाही. अरे काय म्हणावं दोस्तीला या दोघेही घन चक्कर, क्षणात बसती प्रेमाने तर क्षणात होते टक्कर, ही दोस्ती तुटायची नाही, ही दोस्ती तुटायची नाही. सुनो ससुरजी 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 ससुरजी, सुनो ससुरजी अब जिद छोड़ो, सुनो ससुरजी अब जिद छोड़ो, मान मेरी बात, दुल्हन तो जाएगी दूल्हे राजा के साथ, दुल्हन तो जाएगी दूल्हे राजा के साथ, सुनो ससुरजी अब जिद छोड़ो, टाळा होऊन जाऊ देत. आणि जावयांनी शेवटी जी भावना आपली सांगितली की सुन लो ससुर जी, दुल्हन तो सच में ऑलरेडी दूल्हे राजा जी के साथ चली गई है. आता पुढच्या परफॉर्मन्स साठी मी पुढच्या परफॉर्मन्स साठी मी स्टेजवर बोलवतोय आकांक्षा, प्लीज स्टेजवर या.
खबा खबा हम दोनों हैं अलग अलग हम दोनों हैं जुदा जुदा एक दूसरे से कभी कभी रहते हैं हम खबा खबा लड़की देखी मुँह से सीधी बजे हाथ से ताली लड़की देखी मुँह से सीधी बजे हाथ से ताली आला आला उपमा आई दो थोड़ी आले आले मैं खिलाड़ी तू अनाड़ी मैं अनाड़ी तू खिलाड़ी हे होईना बात. कारण कुठलाही परफॉर्मर जेव्हा परफॉर्म करतो ना तर त्याला जेव्हा टाळ्या मिळतात तर खरंच त्यालाही उत्साह वाटतो की इथे येऊन आपण जे काही करतोय त्याच्यात खरंच समोरच्यालाही आवडते. आता आपण जाऊया शेवटच्या परफॉर्मन्सकडे आणि त्यासाठी मी स्टेजवर आमंत्रित करतोय आपले दुले राजा. प्लीज स्टेजवर यायचंय. आणि आपण या नवरदेवाचं बॉन्डिंग कायम पाहिलेलं आहे की म्हणजे अख्खी काळे फॅमिली एका बाजूला आणि रोहित आणि रोहितचे पप्पा एका बाजूला. म्हणजे कुठलाही कार्यक्रम असो इव्हेंट असो कुणाकडेही असो पण त्या 9,000 मध्ये रोहित आणि रोहितचे पप्पा आणि बाकीच्या त्या 3-4 गाड्यांमध्ये अख्खा काळे फॅमिली. मी आता इथे स्टेजवर आमंत्रित करतो SK नानांना. प्लीज तुम्ही सुद्धा स्टेजवर यायचे. आणि जे बॉन्डिंग आपण आतापर्यंत पाहत आलोय ते बॉन्डिंग तुमच्या समोर इथे घेऊन येत आहेत. आपल्या भावना इथे व्यक्त केल्या जाणार आहेत एका कवितेच्या माध्यमातून. प्लीज सर्वांनी लक्ष देऊन ऐका. लहान असल्यापासून आई मुलांना सांगत असते, इथे जाऊ नको बाबा मारेल, तिथे जाऊ नको बाबा मारेल, झाडावर चढू नको बाबा मारेल, नदीवर जाऊ नको बाबा मारेल, शाळेत जा नाहीतर बाबा मारेल, हे करू नको नाहीतर बाबा मारेल, ते करू नको नाहीतर बाबा मारेल. मग मुलं सुद्धा बाबांना घाबरतात. बाबांच्या भयानं शाळेत जातात. बाबाने मारू नये म्हणून अभ्यास करतात. बाबांच्या दहशतीखाली शिकत राहतात. हळूहळू मुलं बाबांकडे दुर्लक्ष करून आईवरच प्रेम करू लागतात. मनामधून बाबांना काढून टाकतात आणि आईच्या चरणावरती सर्वस्व अर्पण करतात. बाबांपासून 4 हात लांबच राहतात. मुलं आईचं गाणं गातात. मुलं आईवर कविता करतात. कोणतेच मूल बाबाला दुधावरची साय म्हणत नाही, लंगड्याचा पाय म्हणत नाही, वासराची गाय म्हणत नाही. बाबांसाठी मुलांकडे शब्दच नसतात. मुलाच्या पायाला ठेच लागली तरी मुलं बापरे म्हणत नाहीत आणि साने गुरुजींनाही श्यामचा बाप दिसत नाही. आई घरात असली की कसं घर भरल्यासारखं वाटतं. बाबा घरात असले की मात्र स्मशान शांतता. मुलं शपथ सुद्धा आईचीच घेतात. बाबा शपथेच्याही लायकीचा नसतो. बाबा असतो केवळ मुलांच्या नावाच्या आणि आडनावाच्या मध्ये, नावापुरता. मुलं विठोबाला माऊली म्हणतात, धरणीला माय म्हणतात आणि देशाला माता म्हणतात. बाबा मात्र धरणीतून, देशातून आणि मुलांच्या मनातून तेव्हाच झालेला असतो हद्दपार. बाबा असतो कठोर, काळीज नसलेला, निर्दयी, मारकुटा. बाबा असतो मुलांच्या स्वप्नात येणारा बागुलबुवा. बाबा म्हणजे केवळ रुपये पैसे कमवण्याचे यंत्र. तेवढं काम त्यानं केलं की त्याचं कर्तृत्व संपलं. पण मग असं असूनही बाबा मेल्यावर मुलांच्या छातीत धडकी का भरते? का उघडतो मुलांच्या डोळ्यातून पाऊस? का वाटतं मुलांना पायाखालची जमीन सरकल्यासारखी? का वाटतं मुलांना की आपण बेसहारा झालोय म्हणून? का हंबरतात मुलं बाबा मेल्यावर? का मुलं घाबरतात बाबा गेल्यावर?
कथा, कादंबऱ्या आणि कवितेत कधीही नसलेला हा पत्थर दिल बाबा प्रत्यक्षात जेव्हा नसलेला होतो तेव्हा का वाटतं मुलांना की डोळे मिटून जी प्रेम करते तिला प्रेयसी म्हणतात, डोळे उघडे ठेवून जी प्रेम करते तिला मैत्री म्हणतात, डोळे वटारून जी प्रेम करते तिला पत्नी म्हणतात आणि स्वतःचे डोळे मिटेपर्यंत जी प्रेम करते तिला आई म्हणतात. पण डोळ्यात प्रेम न दाखवता जो प्रेम करतो त्याला बाबा म्हणतात. शेअर करा ना एका बाबासाठी. एक मिनिट, आतापर्यंत हेच पाहत आलोय की ह्या बाबाच्या लाडामुळे हे जे पोरगा आज इथे नवरदेव झालंय याने कधीच कोणाचं ऐकलं नाही. जे पप्पा सांगतील तेच आणि पप्पा म्हणतील तेच. आता हा प्रसंग आहे आणि ह्या प्रसंगानुसार आता काहीतरी तर बोलावं लागेल सगळ्यांच्या समोर. हा म्हणजे आता महत्वाची गोष्ट तीच आहे की तेच चाललं होतं की आतापर्यंत असं होतं की पप्पा आले की मग पप्पाच्या ताटात जेवायचं. आपण आता पप्पा ताटात जेवायला नसणार आहे, आता ताटात जेवणारा माणूस वेगळा येणार आहे. पप्पांचा अधिकार कुठेतरी आता थोडासा कमी होणार आहे आणि अधिकार गाजवणारा व्यक्ती येणार आहे. हा तो क्षण आहे, ही ती वेळ आहे. व्यक्त होणं गरजेचं आहे. जे काही वाटेल, जे काही असेल, एक 2-3 शब्दात एखाद्या ओळीत, पण आम्हाला आमच्यापर्यंत ते पोहोचणं गरजेचं आहे. रोहित, एकच वेळ बोलतो, थँक्यू. हे थँक्यू बोलताना पण डोळे भरून आलेले आहेत त्याचे, आणि जे शब्दांतून व्यक्त नाही होता येत तर ती देणगी मिळालेली असते की आपल्या इमोशन्स कुठून तरी पोचवता येतात आणि ते त्याने त्याच्या डोळ्यातून तो व्यक्त झालाय आणि मला वाटतं तो सगळ्यांपर्यंत पोहोचलाय. जर पोहोचला असेल तर खरंच एकदा या बापलेकांसाठी एक जोरदार टाळ्या होऊन जाऊ. हा आतापर्यंतचा शेवटचा परफॉर्मन्स होता. आपण या कार्यक्रमाच्या शेवटाकडे जातोय. आपण सर्वजण आता जवळजवळ 1:19 झालेत. 11 वाजेला कार्यक्रम सुरू झाला होता. जवळजवळ 2 तासापेक्षा जास्त हा कार्यक्रम चालला. सर्वजण इथे आवर्जून या कार्यक्रमाचा सर्वांनी आनंद घेतला. एकदा तुम्हा सर्वांसाठी जोरदार टाळ्या होऊ दे. आणि शेवटचा एक ग्रुप डान्स इथे होणार आहे. मी सगळ्यांना विनंती करतो की सगळ्यांनी या स्टेजच्या समोर यायचं आहे. सागर, एक कावडी, आणि या कावडीच्या परफॉर्मन्स नंतर